सुधागड एज्युकेशन सोसायटी कळंबोली ऑनलाईन मार्गदर्शन वर्गात आपले हार्दिक स्वागत. इयत्ता 12वी विषय आहे राज्यशास्त्र. याच्या अगोदर आपण घटक 6 मधील काही मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये भारत व जग म्हणजे भारताचा जगाबरोबर असणारा संबंध या संदर्भात माहिती अभ्यासली. आता आपण भारत व शेजारी देश याविषयी माहिती पाहणार आहोत. ज्यावेळी भारताने आपलं स्वतःचं परराष्ट्र धोरण निश्चित केलं त्यावेळी भारताचे इतर देशाशी खूप चांगले मैत्रीपूर्ण संबंध असावेत हा उद्देश त्या परराष्ट्र धोरणामध्ये होता आणि त्यानुसार भारताने आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व देशांबरोबर आपले मैत्रीचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. 1975 मध्ये सिक्कीमने भारतात विलीन होण्याचे ठरवले. त्याचं कारण असं होतं तर सिक्कीममध्ये राजेशाही होती आणि ही राजेशाही त्या सिक्कीममध्ये जनतेला मान्य नव्हती. जवळजवळ 97.5% जनता ही त्या राजेशाहीला विरोध करत होती आणि म्हणूनच 16 मे 1975 मध्ये सिक्कीम भारतामध्ये विलीन झालेलं दिसून येतं. आज ते भारतीय संघराज्यातील एक राज्य आहे आणि भारताच्या बाजूला असणारे नेपाळच्या संबंधामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात चढ उतार झालेले आपणास पाहावयास मिळतात. 2006 मध्ये भारताने नेपाळच्या अंतर्गत यादवीतून बाहेर पडून संवैधानिक शासनाकडे वाटचाल करण्यास मदत केली. आता संवैधानिक म्हणजे घटनात्मक रीतीने भारताने नेपाळबरोबर आपले संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. भूटानबरोबर संबंध हे बहुअंशी आपल्याला मैत्रीपूर्ण असलेले दिसून येतात. कारण का प्रत्येक देशाबरोबर आपले संबंध मैत्रीपूर्ण असावेत हा एक उद्देश भारताचा होता. अलीकडे भारताने भूतानलाही संवैधानिक राजेशाही प्रस्थापित करण्यास मदत केली. म्हणजेच काय तर तिथे राजेशाही असावी परंतु ती संवैधानिक म्हणजे घटनात्मक राजेशाही असावी अशा प्रकारची मदत भारताने भूटानलाही केलेली दिसून येतं. म्हणजेच भारत आणि भूटान यांचे संबंध मैत्रीपूर्ण असलेले दिसून येतात. 1971 मध्ये बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळाल्यास भारताने केलेला हस्तक्षेप त्यावेळी निर्णायक ठरलेला दिसून येतो. या नव्या देशांशी भारताचे संबंध चांगले होते कारण भारताला मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करायचे होते. परंतु बांगलादेशाचे पहिले प्रधानमंत्री शेख मुजीब उर रहमान यांच्या हत्येनंतर मात्र ते संबंध बिघडत गेले. कारण का आधी भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध खरोखर मैत्रीपूर्ण होते. मग असे कोणतं कारण होतं तर पहिलं कारण होतं भूसीमा व दुसरं कारण म्हणजे सागरी सीमा विवाद. म्हणजे सीमाचा जो विवाद होता एक भूसीमा आणि सागरी सीमा यांच्यामध्ये जो संघर्षाचा जो वाद होता यावरून यांचे संबंध बिघडत गेले. त्याचप्रमाणे तिस्ता नदीच्या पाण्याच्या वाटपावरून विवाद म्हणजे तिसरा संबंध होता तो तिस्ता नदीच्या पाण्याच्या वाटप याच्यावरून भारत आणि बांगलादेश यांच्यामधील जे संबंध होते ते संबंध बिघडत गेले आणि या दोन देशांच्या संबंधातील काही समस्या होत्या आणि त्या समस्या गेल्या 5 वर्षाहून अधिक काळ या दोन देशातील संबंध हे मैत्रीपूर्ण राहिले होते, मैत्रीचे होते. परंतु सीमापार दहशतवाद व अंतर्गत विद्रोह या दोन्ही देशाच्या सामायिक समस्या होत्या. म्हणजे सीमेवर असणारा दहशतवाद आणि अंतर्गत प्रत्येक राष्ट्रामध्ये असलेला विद्रोह या दोन्ही देशाचं संबंध बिघडवण्यास कारणीभूत होतं. या सामायिक समस्या दोन्ही देशांच्या होत्या आणि म्हणूनच अलीकडे भारत आणि बांगलादेशाने सागरी सीमेवरील आणि लँड इन्क्लेव्ह विवाद यशस्वीपणे सोडवलेला दिसून येतं की जेणेकरून त्यांच्यातील असणारे जे संबंध होते ते संबंध मैत्रीपूर्ण टिकवण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी केलेला दिसून येतो. त्याचप्रमाणे भारताच्या आजूबाजूला असणारे अनेक काही छोटे मोठे देश होते. आपण त्या ठिकाणी अभ्यास करतो. ब्रह्मदेश त्याला आज आपण म्हणतो म्यानमार आणि सिलोन त्याला आज म्हणतो श्रीलंका. हे ब्रिटिश कालावधी भारताचा एक भाग होते आणि म्हणूनच स्वातंत्र्यानंतर भारताने या दोन्ही देशांबरोबर आपले चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. कारण का ब्रह्मदेश आणि
सिलोन हे दोन्ही देश हे ब्रिटिश कालावधीत त्यांच्या ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली होते. परंतु आता मात्र भारताने ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारताने या दोन्ही देशाबरोबर आपले संबंध मैत्रीपूर्ण निर्माण केले दिसून येतात. भारत, पाकिस्तान व इंडोनेशिया यांच्या बरोबरीने हे दोन्ही देश 1955च्या बांडुंग परिषदेचे सहनिमंत्रक होते. म्हणजेच काय तर भारत, पाकिस्तान व इंडोनेशिया म्हणजे भारताने काय केलं, पाकिस्तान व इंडोनेशिया या दोन्ही देशांबरोबर 1955 मध्ये ज्यावेळी बांडुंग परिषद झाली तेव्हा भारताबरोबर हे दोन्ही देश सहनिमंत्रक होते. म्हणजे तेवढंच त्यांना त्या परिषदेमध्ये महत्त्वाचं स्थान होतं. त्याचबरोबर भारताने श्रीलंकेबरोबर संबंधामध्ये काही वेळेला आपले चांगले व काही वेळेला वाईट अशी दोन्ही पर्वे येऊन गेलेले दिसून येतात. म्हणजे चांगलेही अनुभव आलेत आणि वाईट पण अनुभव आलेत. चांगले मैत्रीचे संबंध निर्माण झाले, वाईट मैत्रीचे संबंध निर्माण झाले होते. मग श्रीलंकेबरोबर सागरी सीमा असं कोणती कारणं होती की भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये विवाद निर्माण झाला. तो मेन कारण होतं म्हणजे सागरी सीमा म्हणजे समुद्राची जी सीमा असते याच्यावरून विवाद निर्माण झाला. मग दोन्ही देशातील मच्छीमार हे नकळतपणे एकमेकांच्या सागरी सीमा ओलांडून दुसरीकडे गेल्याने पकडले जाण्याची समस्या निर्माण होती. म्हणजे भारतातील जर मच्छीमार जर श्रीलंकेच्या सागरी भागाकडे गेले तर नकळत ते सीमा ओलांडून जात असत आणि म्हणूनच श्रीलंका आणि भारत या दोघांच्या मध्ये मच्छीमारांमध्ये जे निर्माण झालेला जो वाद होता, सागरी सीमा ओलांडून जो वाद निर्माण झाला आणि त्याच्यावरून ती समस्या या दोन्ही देशांमध्ये निर्माण झाली. म्हणजे सागरी सीमेवरून या दोन्ही देशांमध्ये वाद निर्माण झाला. तसेच श्रीलंकेतील तमिळ प्रश्न हाही द्विपक्षीय संबंधातील एक समस्या होती. म्हणजे तो तमिळ प्रश्न हा भारत आणि श्रीलंकेतील आणखी एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न होता, समस्या होता. त्याचप्रमाणे LTTI ला म्हणजेच विद्रोही तमिळ गट हा नंतरच्या काळात दहशतवादी गट म्हणून या ठिकाणी गणला जाऊ लागला. म्हणजे तो गट कुठला होता, विद्रोही तमिळ गट, आणि तोच दहशतवादी गट म्हणून या ठिकाणी कार्यरत होता. मग त्यावेळी त्या गटाला या ठिकाणी पाठिंबा दिला असा आरोप श्रीलंकेने भारतावर केलेला दिसून येतो. म्हणजेच काय तर या ठिकाणी तशा प्रकारे आरोप भारताने श्रीलंकेवर केलेला आहे की खरोखरच श्रीलंका त्या तमिळ दहशतवाद्यांना सहकार्यार्थ मदत करतो. 1987 मध्ये श्रीलंकेने तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जयवर्धने यांच्या विनंतीवरून भारताने श्रीलंकेत शांतीसेना पाठवली. म्हणजे बघा की जयवर्धने यांच्या विनंतीवरून भारताने श्रीलंकेत शांतीसेना पाठवली. म्हणजे भारत आणि श्रीलंका यांचे संबंध चांगले निर्माण व्हावे, दृढ व्हावेत, हा एक त्या पलीकडे उद्देश होता. मग या दोन्ही देशात वाईट संबंध निर्माण झाले होते, परंतु सध्या शासनाच्या काळात हे संबंध पुन्हा चांगले झालेले दिसून येतात. म्हणजेच काय, काही काळ भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये वाईट संबंध होते तर काही काळ चांगले संबंध निर्माण झालेले दिसून येतात. कारण भारताला आपल्या आजूबाजूला असणाऱ्या देशाबरोबर चांगले संबंध निर्माण करायचे होते, हा मूळ उद्देश होता. 1962च्या लष्करी उठावानंतर म्यानमारचे स्वतःवर बाहेरच्या जगापासून अलिप्त राहण्याचे धोरण स्वीकारले. प्रत्येक राष्ट्र आपापले धोरण निश्चित करीत असते. जसं भारताने अलिप्ततावादाचा स्वीकार केला होता, तसं 1962 मध्ये लष्करी उठावानंतर म्यानमारने सुद्धा जगातील इतर देशांपासून अलिप्त राहण्याचं धोरण त्याने निश्चित केलं. ज्यामुळे भारत व म्यानमार यांच्यामध्ये जे संबंध होते ते संबंध काही काळ स्थिर राहिले. 1992 मध्ये भारताने लोकशाहीवादी चळवळीला स्वीकार केला. 1992 मध्ये लोकशाहीवादी चळवळी आणि तिच्या नेत्या आंग सान सू ची यांना पाठिंबा दर्शविलेला दिसून येतो. म्हणजेच काय तर लोकशाहीवादी चळवळीच्या ज्या नेत्या होत्या आंग सान सू ची यांना भारताने पाठिंबा दिला आणि त्यानंतर लगेच भारताने म्यानमारमधील
असणारे लष्करी राजवटीशी संबंध सुधारले. म्हणजे काय, म्यानमारमध्ये लष्करी राजवट होती आणि ह्या लष्करी राजवटीबरोबर भारताने आपले संबंध निर्माण केले. कारण भारताच्या आजूबाजूला असणाऱ्या देशांबरोबर चांगले संबंध निर्माण करायचे होते. ईशान्य भारतातील अनेक विद्रोही गट व त्यांचे म्यानमारमध्ये दडलेले नेते, म्हणजे ईशान्य भारतामध्ये अनेक विद्रोही गट होते आणि त्यामध्ये व त्यांचे म्यानमारमध्ये दडलेले अनेक नेते यांच्या विरोधात भारताच्या कारवाईला यश येण्यास म्यानमारच्या लष्करी राजवटीने दिलेला पाठिंबा अतिशय महत्त्वाचा ठरला. म्हणजेच काय, तर जे लष्करी विरोधी गट होते, नेते होते, यांच्या कारवाईला यश येण्यास म्यानमारच्या लष्करी राजवटीने कोणाला पाठिंबा दिला, भारताला पाठिंबा दिला आणि अशा प्रकारे म्यानमार आणि भारताचे संबंध चांगले असलेले दिसून येतात. पश्चिम आशियाई क्षेत्र भारतासाठी नेहमीच महत्त्वाचे राहिलेले आहे. कारण पश्चिम आशियातील देशांबरोबर भारताचे कसे संबंध होते, तर आर्थिक विकासाचे इंजिन असलेले खनिज तेल याच क्षेत्रातील देशामधून भारताला मिळत होते. कारण का, सर्वात महत्त्वाचा देशाचा विकास करायचा, प्रगती करायची असेल तर खनिज तेल हा महत्त्वाचा मुद्दा आणि म्हणूनच ही खनिज तेल त्या देशांकडून मिळत होती आणि मग अशा प्रकारे त्यांच्याबरोबर त्या देशामधून पश्चिम आशिया देशाचे चांगले संबंध ठेवण्यासाठी भारतास इतरही काही कारणं होती. बरोबर आहे. पण त्याचबरोबर मध्ययुगीन काळापासून भारताचे बरोबर राजकीय व सांस्कृतिक असे संबंध टिकून होते. सौदी अरेबियातील संबंध हे केवळ खनिज तेलापुरतेच नसून ते ऐतिहासिक व धार्मिक घटकांनी त्याला आकार दिला होता. म्हणजेच खनिज तेलापुरते संबंध न राहता ऐतिहासिक व धार्मिक या दोन्ही घटकांनाही त्या ठिकाणी महत्त्व दिलं होतं. पॅलेस्टिनी जनता व पॅलेस्टिनी मुक्त संघटनेला भारताने नेहमीच पाठिंबा दिला होता. कारण का, भारताला कुणाला विरोध करायचा नव्हता, तर त्यांच्यावर मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करायचे होते. म्हणून पॅलेस्टिनी जनता व पॅलेस्टिनी मुक्ती संघटनेला भारताने पाठिंबा दिलेला दिसून येतो. भारताचे इस्रायल बरोबरचे सुद्धा चांगले संबंध होते. इस्रायलला भारताला हायटेक संरक्षण सामग्री पुरवणारा एक महत्त्वाचा देश आहे. म्हणजेच काय, भारताला हायटेक संरक्षण म्हणजे देशाचं संरक्षण करणारी जी सामग्री आहे, जे साहित्य आहे, ते साहित्य पुरवण्याचं काम या ठिकाणी इस्रायल देश भारताला करीत होता आणि म्हणूनच त्याच्याबरोबर भारताचे चांगले संबंध असलेले दिसून येतं. स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी आशियाई देशांशी एकी करण्याचा प्रयत्न केला. आशियाच्या देशाबरोबर इंडोनेशिया हा भारताचा एक महत्त्वाचा भागीदार होता. भारताबरोबर त्यांचे आर्थिक व्यवहार होत असे, परंतु 1960च्या दशकात इंडोनेशियाबरोबर हळूहळू जे संबंध होते भारताचे ते थंडावलेले दिसून येतात. कारण परिस्थिती तशी होती. तर कुठली परिस्थिती, तर शीतयुद्धाच्या काळात आग्नेय आशियातील बहुतेक देशांशी भारताचे संबंध नाममात्र होते. ज्यावेळी शीतयुद्धाच्या काळात बरीच परिस्थिती निर्माण झाली होती. कारण जे बलाढ्य देश होते ते देश गरीब राष्ट्र आपलं स्वतःचं वर्चस्व निर्माण करतो. तेव्हा भारताने काय केलं, काही देशांबरोबर आपले संबंध तात्पुरते तेवढ्यापुरतेच निर्माण केले होते आणि म्हणूनच नाममात्र हे देश शीतयुद्धामुळे झालेल्या गटबाजीत भारताच्या विरुद्ध बाजूला होते, भारताच्या विरोधी होते. भारताने व्हिएतनाममधील व्हिएत मिन्हच्या संघर्षाला पाठिंबा दिला होता. आज व्हिएतनाम हा भारताचा एक महत्त्वाचा भागीदारी देश आहे. म्हणजे त्याच्याबरोबर त्यांचे चांगले संबंध निर्माण झाले. या दोन देशाचे संबंध व्यापार, तंत्रज्ञान व लष्करी क्षेत्रात विस्तारलेले दिसून येतात. व्हिएतनाम आणि भारत यांचे संबंध व्यापार, तंत्रज्ञान व लष्करी बाबतीत निर्माण झाले दिसून येतात. मग या ठिकाणी प्रत्येक देशाबरोबर भारताचे संबंध कसे आहेत हे आपण पाहत असतो. पूर्वाभिमुख धोरण म्हणजे पूर्वेकडील राष्ट्र व कृतिशीलतेचा भाग म्हणून भारताने सिंगापूर बरोबर आपले संबंध निर्माण केलेले दिसून येतात. तर पूर्वेकडील देश आणि त्यानुसार त्यांचे धोरण आणि कृतिशीलताचा एक भाग म्हणून भारताने सिंगापूर आपले चांगले संबंध निर्माण केले. हा देश भारताचा व्यापारी भागीदार व गुंतवणूक करण्यास उत्सुकता असा देश आहे. तसेच जपान, थायलंड, मलेशिया व इंडोनेशियाबरोबर भारताने आपले चांगले संबंध निर्माण केले दिसून येतात. व्यापारी मार्गाची सुरक्षा व चाचेगिरी, विरोधी कारवाया, सागरी संसाधनाची सुरक्षा हे भारताच्या या देशाच्या सहकार्याचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. कारण
व्यापार करताना त्या देशावर असणारे संबंध, सागरी संसाधनाची सुरक्षा याच्यासाठी भारताने त्या देशावर चांगले संबंध निर्माण केले दिसून येतात. शीतयुद्ध संपल्यानंतर आसियानचे सदस्यत्व 5 वरून 10 वर झाले दिसून येतात. बलशाली गट म्हणून त्या ठिकाणी त्यांना महत्त्व दिले दिसून येतं. महत्त्वाच्या देशाची आर्थिक भागीदारी सुरू करून भारताने आपले चांगले संबंध निर्माण केले आणि भारताने आशियान मुक्त व्यापार संघटना स्थापन करून एक स्वतःचं वर्चस्व निर्माण केलेलं दिसून येतं. सार्क, शांघाय यांच्याबरोबर